चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरकवळा येथील आशिष दीक्षित या तरुण शेतकऱ्याने धान, सोयाबीन, कापूस अशा पारंपरिक पिकांना फाटा देत आपल्या 12 एकर शेतीमध्ये बांबूची लागवड केली आहे। आधुनिक युगामध्ये बांबूपासून निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या सुबक वस्तू, परिसरातील कागद उद्योगात बांबूची मागणी, पारंपरिक पिकांवर उद्भवणारे आसमानी संकट, शेतमजुरांची कमतरता अशा विविध बाबी लक्षात घेता त्यांनी बांबूची लागवड केली आहे। आणि बांबू लागवड भरपूर फायदेमंद आहे, त्याच्यात काही नुकसान नाही आहे। फक्त पहिला 3 वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे, त्या लॉकिंग पिरियड मध्ये आपण सब्जी आणि इतर फळ घेऊ शकतो। बांबूच्या आधी मी सोयाबीन, कपास, गहू हे घेत होते पारंपरिक पीक। त्याच्यात लेबर प्रॉब्लेम भरपूर होते, औषध आणि याचा टोटा करावा लागत होता, आम्हाला त्याला फेस करावा लागत होता। बांबू म्हणजे तसं काहीच कंपल्सरी नाही, तुम्ही 2 दिवसा 10 दिवसाच्या नंतरही फवारणी केली तरी बांबूला चालते, पण बाकी पिकाला असं चालत नाही, ते पूर्ण नष्ट होऊन जाते पीक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।